नमस्कार, मी प्रकाश यादव आणि आपण पाहत आहात मुंबई न्यूज। आपण नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी आलेलो आहोत। जे देवीचे 3.5 पीठ जो म्हणतो त्यापैकी एक पीठ असणार जे रेणुका माता मंदिर आणि रेणुका माता पीठ, आणि या संदर्भात आपण या ठिकाणी आपल्या सोबत या मंदिराचे, या देवीच्या मंदिराचे पुजारी आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी इथली माहिती विचारणार आहोत। स्वागत आहे तुमचं मुंबई न्यूज मध्ये। काय नाव आपलं? अमोल शंकरावरचे रेणुका देवी संस्थान पुजारी। अच्छा, काय सांगू शकाल तुम्ही मंदिराबद्दल? या 3.5 पीठापैकी एक पीठ मानलं जाणार रेणुका देवी माता मंदिराचं जे पीठ आहे, या पीठाबद्दल काय माहिती देऊ शकता? हे रेणुका 3.5 शक्तीपीठामध्ये माहूरगड हे रेणुका शक्तीपीठ आहे। या ठिकाणी भगवान परशुरामाला यांनी दर्शन दिलेलं आहे। पूर्ण माहिती देऊ। या ठिकाणी परशुराम आणि या ठिकाणी अनुसया मातेचं सुद्धा मंदिर आहे। अनुसया मातेच्या मंदिराबद्दल आणि या ठिकाणी जे दत्तगुरु आहेत यांचं सुद्धा या ठिकाणी जन्मस्थान आहे, याबद्दल काय सांगू शकाल? हे 3.5 शक्तीपीठामध्ये माहूरगड हे एक पीठ आहे। या ठिकाणी भगवान परशुरामाला आई रेणुका देवीने दर्शन दिलेलं आहे। ठिकाणी आपण जो या ठिकाणी तांबूल आहे, जे पानापासून विडा तयार करतो आणि या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा एक प्रसाद या ठिकाणी तयार केला जातो, त्या प्रसादाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? विडा घ्यावो अंबाबाई माझे अनाथाचे आई, विडा घ्यावो अंबाबाई रत्नजैत पानदान, आलो हा विडा घेऊन विडा देत करून या, तू दिनाची आई। आई हे दिनाची आहे आणि आलेला भक्त या ठिकाणी आईला ज्याप्रमाणे मनुष्यांचं भोजन झाल्यानंतर आपण पान वगैरे खातो, त्याप्रमाणे देवीला विडा हा खूप प्रसिद्धी आहे आणि आवडती आहे। या ठिकाणी जो विड्याचा जो प्रसाद आहे हा फक्त शारदीय नवरात्र उत्सवानिमित्तच असतो का हा 12 महिने असतो? हा 12 महिने विडा असतो। या ठिकाणी भोगी कुलधर्म कुलाचार पूजा होत असते। त्याच्यानंतर देवीच्या मुखामध्ये विडा हे प्रसाद म्हणून भाविकांचा ठेवतात आणि आणलेला प्रसाद त्यांना अर्धा वापस देतात। ठीक आहे, या ठिकाणी आपल्या सोबत या मंदिराचे पुजारी हे होते आणि यांनी आपल्याला संपूर्ण अशी सर्व जनतेला, सर्व प्रेक्षकाला कळल अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत आणखी एक भक्त आहेत की ते प्रतिवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ। स्वागत आहे। गेल्या 12 वर्षापासून अखंड आमची प्रतिवार्षिक ही वारी आहे। दरवर्षी आम्ही नवरात्राच्या 3ऱ्या माळीला नेहमी येतो। याबद्दल म्हणजे तुम्हाला काय अनुभव किंवा काय सांगू शकता या मंदिराबद्दल, या तीर्थक्षेत्राबद्दल? हे आमचे कुळाचे कुलस्वामिनी आहे आणि तिच्या पायी आमची अनन्य श्रद्धा आहे, त्यांनी दरवर्षी आम्ही येतो। ठीक आहे, धन्यवाद। आपल्यासोबत आणखी एक भक्त आहेत, आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। सर, स्वागत आहे मुंबई न्यूज मध्ये आपलं। काय नाव आपलं आणि कुठून आलात आपण? धन्यवाद। आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यातून आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर खूप समाधान वाटतं। मनातल्या ज्या इच्छा असतात त्या माहूरच्या देवीच्या पुढे नतमस्तक झाल्यानंतर पूर्ण होतात अशी आमची खात्री आहे, ख्याती आहे। आम्ही मागे एकदा मी 4 वर्षापूर्वी येऊन गेलो, परंतु आता या वर्षी येत आहे परत। खूप आनंद, खूप नवसाला पावणारी देवी अशी आहे माहूरची। आता या ठिकाणी मराठवाड्यावर जे शेतकऱ्यावर या ठिकाणी संकट ओढवलेलं आहे, त्याबद्दल देवीपाशी काही मागितलं का तुम्ही किंवा काही बोललात का? निश्चितच देवीला आम्ही अशी प्रार्थना केली का जो शेतकरी राजा आहे त्याचा अतोनात नुकसान पावसामुळे झालेला आहे, त्याला कुठल्याच पिकाला बाजार माल थोडी मोल किंमतीने जातोय, परंतु याच्यातून शेतकऱ्याला शक्ती दे सावरण्याची, आणि हीच इच्छा आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। धन्यवाद। या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यांनी देवीपाशी मागितलेलं आहे की बाबा शेतकऱ्यावर जे एवढं मोठं संकट या ठिकाणी ओढवलेलं आहे आणि या संकटातून आई अंबाबाई या शेतकऱ्यांना सावरण्याची शक्ती दे आणि हे शेतकऱ्यावरलं जे संकट आहे हे संकट लवकरात लवकर टळू दे। आणि या ठिकाणी आपण माहूरगड मध्ये आलेलो होतो, आपण सर्व भाविकांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहे।
मुंबई न्यूज, मी प्रकाश यादव. धन्यवाद.